पंढरपुर में वसंत पंचमी के अवसर पर श्री विठ्ठल रुक्मिणी माता का शाही विवाह समारोह धूमधाम से मनाया गया। इस आयोजन में विभिन्न धार्मिक अनुष्ठान और मंगलाष्टक का पाठ हुआ। पंढरपुर में वसंत पंचमी के शुभ अवसर पर श्री विठ्ठल रुक्मिणी माता का शाही विवाह समारोह बड़ी श्रद्धा और धूमधाम से आयोजित किया गया। प्रातः काल श्री विठ्ठल रुक्मिणी माता को श्वेत वस्त्र पहनाए गए और उन्हें मोती के आभूषण, कुंडल और अन्य आभूषण पहनाकर सजाया गया। इसके बाद श्री रुक्मिणी माता के गर्भगृह से गुलाल भगवान विठ्ठल तक ले जाया गया और वहां गुलाल जलने के बाद उसे माता रुक्मिणी के पास भेजा गया। इसके बाद पुष्प महोत्सव का आयोजन किया गया और दोपहर 12 बजे श्री विठ्ठल रुक्मिणी माता का पाद पूजन संपन्न हुआ, जिसमें सहाध्यक्ष गहनीनाथ महाराज, औसे का सदस्य हरिभक्त परायण, ज्ञानेश्वर देशमुख जलगांवकर, संभाजी शिंदे, प्रबंधक मनोज श्रोत्री और लेखा अधिकारी मुकेश अनेजा ने अहम भूमिका निभाई। आज वसंत पंचमी अर्थात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाचा सोहळा आणि प्रतिवर्षीप्रमाणे हा सोहळा आज इथं संपन्न होतो आहे। माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या कालावधीमध्ये विठुरायाचा लग्न सोहळा संपन्न होतो आणि त्याचबरोबर रुक्मिणी स्वयंवराची कथा इथं सांगितली जाते। आणि आज सकाळी पांडुरंग रायाच्या सगळ्या विधी झाल्यानंतर वाजत गाजत विठ्ठल रुक्मिणीला इथं आणण्यात येतं आणि त्यानंतर त्यांचा विधीपूर्वक विवाह संपन्न होतो। भगवान श्रीकृष्णाचा अवतार पांडुरंग राय मानले जातात। द्वारकेतून भगवान जसे अंतर्धान झाले तसे दुसरे कुठेही गेले नाहीत, इथं येऊन उभे राहिले। किंवा रुक्मिणी माता रुसली आणि त्या रुक्मिणी मातेला समजवायला परमात्मा इथं आले आणि मग वारकऱ्यांच्या भावनेतून निर्माण झालेला हा विवाह सोहळा आहे। लक्षात घ्या, आपल्या भगवंताचे सगळे सोहळे अर्थात जन्म असेल, विवाह असेल, हा थाटानं साजरा व्हावा ही प्रत्येक वैष्णवाची इच्छा असते। म्हणून अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे। या परंपरेमध्ये हा विवाह सोहळा अतिशय जल्लोषात आज साजरा होतो। धवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहिले, आशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले। विश्वातलं पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलं होतं। त्या 7 श्लोकामध्ये इतकी ताकद होती की भगवंतांनी ते पत्र वाचलं तेव्हा भगवंताला राहावलं नाही आणि सुदैव ब्राह्मणांना घेऊन परमात्मा एका रात्रीमध्ये विदर्भ देशामध्ये कुंडिनपुरामध्ये पोहोचले आणि रुक्मिणी मातेबरोबर मूळ माधव क्षेत्रामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी भगवंतांनी विवाह संपन्न केला।